नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरआरबी एनटीपीसीचा आज जो पेपर झालेला आहे ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजच्या पेपरमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते, चला तर मग पाहूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, अलीकडेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणी जिंकली आहे? तर पहा मित्रांनो, कोणी जिंकलेली आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025? तर आपल्या भारताने जिंकलेली आहे मित्रांनो। चला, पुढचा प्रश्न होता, अलीकडेच कोणत्या देशाचे वास्तुविशारद लिऊ जियाकुन यांना 2025चा प्रित्झर वास्तुकला पुरस्कार मिळाला आहे? तर मित्रांनो, हे जे लिऊ जियाकुन आहेत तर यांना 2025चा प्रित्झर वास्तुकला पुरस्कार मिळालेला आहे। तर ते कोणत्या देशाचे आहेत असा प्रश्न होता। तर ते चीन या देशाचे आहेत, लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, हे जे करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स तुम्हाला इथे दिसत आहेत परीक्षेमध्ये विचारलेले, ते आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये जशाच तसे आहेत मित्रांनो। तर ज्याने कोणी अजून आपली करंट अफेअर्सची पीडीएफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका। ज्यांचे पेपर्स अजून झालेले नाहीत मित्रांनो त्यांनी नक्की आपली करंट अफेअर्सची पीडीएफ घ्या। त्यामध्ये आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते कव्हर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल। तर मित्रांनो, ज्यांना कोणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे पीडीएफ बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल। मित्रांनो, पीडीएफ हे पेड पीडीएफ आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल। तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला, पुढचा प्रश्न पहा, संविधानातील 97वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर ही सहकारी संस्थांशी संबंधित आहे, संविधानातील 97वी घटना दुरुस्ती। नेक्स्ट क्वेश्चन पहा, सीआरपीएफचे सध्याचे महासंचालक कोण आहेत? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत सीआरपीएफचे सध्याचे महासंचालक। पुढचा प्रश्न पहा, कोणत्या राष्ट्रपतींच्या कार्यकाळात एक राष्ट्र एक निवडणूक ही योजना पार पडली आहे? तर रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळातील ही योजना आहे एक राष्ट्र एक निवडणूक। राज्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करते? तर मित्रांनो, राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात, म्हणून योग्य उत्तर काय असेल तर राज्यमंत्र्यांची नियुक्ती हे राज्यपाल करतात। पुढचा प्रश्न पहा, अलीकडेच मानद ऑर्डर ऑफ फ्रीडम बार्बाडोस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला। दिवाने कुहीची स्थापना कोणी केली? तर याची स्थापना ही मोहम्मद बिन तुगलक यांनी केलेली आहे। चला, नेक्स्ट क्वेश्चन, परमहंस मंडळाची स्थापना कधी झालेली आहे? तर मित्रांनो, परमहंस या सभेची स्थापना ही 31 जुलै 1849ला झाली। कुठे झाली मित्रांनो? तर मुंबई या ठिकाणी झालेली आहे। कोणी केली असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो। परमहंस या सभेची स्थापना कोणी केलेली आहे? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी याची सुरुवात केली। तर लक्षात ठेवा ही माहिती। चला, पुढचा प्रश्न पहा, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केली जाते? तर मित्रांनो, मुख्यमंत्र्याची ही नियुक्ती कोणत्या कलमानुसार होते? तर कलम 164 नुसार होते। आणि मित्रांनो, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती हे कोण करतात? तर राज्यपाल करतात, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, नामढाका राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर हे अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला आपली जीके जीएसची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पीडीएफ काढलेली आहे मित्रांनो। तुमची कोणतीही परीक्षा असो, प्रत्येकांसाठीच ही पीडीएफ महत्त्वाची आहे। या पीडीएफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात ते सर्व टॉपिक तुम्हाला या पीडीएफमध्ये पाहायला मिळतील। तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका। मित्रांनो, पीडीएफ हे पेड पीडीएफ आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे। तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका। पुढचा प्रश्न पहा, माजुली बेट कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, माजुली हे बेट जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे। ते ब्रह्मपुत्रा नदीवर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। कोणत्या नदीवर आहे? तर ब्रह्मपुत्रा या नदीवर आहे। हे बेट कोणत्या राज्यात आहे असाही प्रश्न येऊ शकतो। माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे? तर आसाम राज्यामध्ये आहे आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी वसलेले आहे। चला, पुढचा प्रश्न, तापी नदीचा उगम कुठून होतो?
तर मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई शहराजवळील सातपुडा पर्वतरांगेतून तापी नदीचा उगम होतो। मित्रांनो, आपण इथे सर्व काही घेतलेलं आहे। कोणत्या राज्यातून होतो तर मध्य प्रदेश राज्यातून होतो, कोणत्या जिल्ह्यातून तर बैतूल जिल्ह्यातून, कोणत्या शहराजवळून तर मुलताई या शहराजवळून। तर यामध्ये आपण सर्व काही कव्हर केलेलं आहे, तुम्हाला लक्षात आलंच असेल। चला पुढचा प्रश्न पहा। जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक म्हणजेच मित्रांनो करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या भारताचा क्रमांक हा 96 आहे मित्रांनो 2024 नुसार। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर कोण आहेत मित्रांनो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्याचे अध्यक्ष? तर व्ही रामसुब्रमण्यम हे आहेत। मित्रांनो, सध्या वर्तमानमध्ये कोण कोणत्या पदावर आहे यावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्ही जर पाहिला नसाल तर पाहून घ्या मित्रांनो। हा सुद्धा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने, त्यासाठी त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती असायला पाहिजे। ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिला नसाल त्यांनी पाहून घ्या। चला नेक्स्ट क्वेश्चन। भारतीय संविधानातील 74वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर ही प्रामुख्याने शहरी स्थानिक संस्थांशी संबंधित आहे, म्हणजेच नगरपालिकेशी संबंधित आहे 74वी घटना दुरुस्ती। बाळ गंगाधर टिळकांनी कोणत्या भाषेत मराठा वृत्तपत्र सुरू केले? तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये होते आणि याचे संपादक कोण होते? तर बाळ गंगाधर टिळक हे होते, लक्षात ठेवा। आणि मित्रांनो, केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? तर मराठीमध्ये होते, तर हे सुद्धा लक्षात असू द्या। नेक्स्ट क्वेश्चन। सहकारी संस्था कोणत्या यादीत येतात? तर हे राज्यसूचीमध्ये येतात। 24 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर कोणता दिवस असतो 24 जानेवारी या दिवशी? तर राष्ट्रीय बालिका दिन असतो। नेक्स्ट क्वेश्चन। मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात अलीकडेच किती चित्ते सोडण्यात आलेले आहेत? तर 5 चित्ते हे सोडण्यात आलेले आहेत कुनो राष्ट्रीय उद्यानात। भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात सर्वोच्च न्यायालयाला रीट जारी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? तर संविधानाच्या कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी रीट जारी करण्याचा अधिकार आहे। म्हणून आपले योग्य उत्तर काय राहील? तर अनुच्छेद 32 म्हणजेच कलम 32 आहे। नेक्स्ट क्वेश्चन। अलीकडेच कोणत्या राज्यातील इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव रतन टाटा यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर आसाम राज्यातील इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव हे रतन टाटा यांच्या नावावर ठेवण्यात आले। चला नेक्स्ट क्वेश्चन पहा। अलीकडेच 5वे आशियाई महिला कबड्डी विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले। तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न। तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा। आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। आणि मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली जीके जीएसची किंवा करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।